नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. मात्र सुरुवातीला एक अशी बातमी जी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडेल अशी, कारण राज्यामध्ये महिलांवरती अत्याचार सुरूच आहे. पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. इयत्ता 8वीतल्या विद्यार्थिनीची हत्या झाली आणि तीही एकतर्फी प्रेमातून. तसा संशय व्यक्त केला जातोय. कबड्डी खेळण्यासाठी गेलेल्या मुलीवरती 3 नराधमांनी हल्ला केला. कोयत्यानं या मुलीचा गळा चिरला गेलाय. एक आरोपी पीडितेचा जवळचा नातेवाईक असल्याची देखील शक्यता आहे. पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातली घटना आहे. 3 आरोपींपैकी 2घांना अटक करण्यात आलेली आहे. एक आरोपी अद्यापही फरार आहे. पुणे सीपींनी न्यूज 18 लोकमतला ही सगळी माहिती दिली. इयत्ता 8वीमध्ये शिकणारी मुलगी कबड्डी खेळण्यासाठी गेली असता 3 नराधमांनी तिच्यावरती हल्ला केला. कोयत्यानं अक्षरशः तिचा गळा चिरण्यात आलेला आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. कबड्डी खेळण्यासाठी ही मुलगी गेली होती आणि त्याच वेळी 3 नराधमांनी तिच्यावरती हल्ला केला आणि कोयत्यानं अक्षरशः तिचा गळा चिरलाय. त्यातला एक आरोपी म्हणजे तिघांपैकी एक पीडितेचा जवळचा नातेवाईक असल्याचा देखील संशय आहे. आणि पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातली घटना. एकूण 3 आरोपींपैकी 2घांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे. पुणे सीपींनी न्यूज 18 लोकमतला ही सगळी माहिती दिली. मात्र संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना पुण्यामध्ये घडली आहे. पुण्यातल्या बिबेवाडीमध्ये एका 8वीमध्ये शिकणारी मुलगी कबड्डी खेळण्यासाठी गेली असता 3 नराधमांनी तिच्यावरती हल्ला केला आणि अक्षरशः तिची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. संपूर्ण घटनेनं पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. कारण महिलांवरचे मुलींवरचे अत्याचार हे दिवसागणिक वाढत चाललेत. आता 2019 असेल, 2020 आणि 2021 मधली ही आकडेवारीच सगळं सांगते की प्रमाण किती वाढलंय. मात्र आता पुण्यामध्ये जी काही घटना घडली आहे, मुलगी अल्पवयीन आहे, इयत्ता 8वीमध्ये शिकणारी, कबड्डीपटू आहे ती आणि खेळण्यासाठी गेलेली असताना तिच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे. फिटनेससाठी आली होती. इथे त्यांचे कबड्डीच्या प्रॅक्टिस बरोबरच इथे त्यांचे फिटनेसचे क्लासेस चालतात. तर ती मुली इतर मुलींसोबत इथे उभी असताना तिच्या ओळखीचा हे नात्यातील शुभम भागवत म्हणून आहे, ऋषिकेश. तो त्याच्या 2 मित्रांचा मोटरसायकलवरून आला आणि त्यांनी तिच्यावर कोयत्याने आणि चाकूने वार केलेले आहे. त्या दोघांनी देखील या सगळ्या प्रकारामध्ये त्याच्याबरोबरीने वार केलेले आहेत. त्यानंतर तिच्यासोबतच्या मैत्रिणी होत्या, त्यांना धमकावून नंतर ही लोक पळून गेलेली आहेत. प्राथमिक याच्यातून असेल तर एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडलेला असेल. आमचा अजून तपास सुरू आहे. आरोपी निष्पन्न झालेत आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलंय किंवा अटक आहे? सगळ्या टीम्स त्यांच्या मागे पाठवलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना घेऊन. आणि नातेवाईकांची काय सिच्युएशन आहे कौटुंबिक, आणि हे आपण माहिती घेतली असेल त्यांच्यासाठी? नातेवाईकांकडे आम्ही चौकशी केलेली आहे. 1-2 वर्षापूर्वी या गोष्टीचं त्यांच्या घरच्यांना देखील कळलं होतं. त्यानंतर त्या मुलाला समज देण्यात आली होती, पण आज त्यांनी हा प्रकार केलेला आहे. या अशा लोकांना जे आहे तर लवकरात लवकर अजून फाशीची सजा झाली पाहिजे. हे मला आत्ताच कळलं. पण त्या संदर्भामध्ये जरूर कडक कारवाई जी आहे दिलीप वळसे पाटील साहेबांना सांगून आम्ही करणार. तुम्ही स्वतः दिलीप वळसे पाटलांशी या संदर्भात बोलणार आहात का गृहमंत्र्यांशी? हो, मी दिलीप वळसे पाटलांशी नक्की बोलणार आणि त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालणार. या असल्या गोष्टी अजिबात ज्या आहेत या राज्यात खपून घेता कामा नये. हे अतिशय गंभीर आहे. आत्ताच आम्ही बैठकीमध्ये असताना या बातम्या पाहिल्या. हे अतिशय गंभीर आहे आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्रात या देशात अशा पद्धतीनं होणं हे एवढ्या लहान मुलीवर अशा पद्धतीचा अत्याचार हे नेमकं काय आत्ता विषय समोर आला आणि पोलीस याच्यात पूर्णपणानं गांभीर्याने घेतील आणि जे कोण याच्यात दोषी असतील त्याच्या. तर ही संपूर्ण घटना जिथे घडली त्या घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. हाच तो बिबेवाडीतला स्पॉट आहे जिथं 13-14 वर्षीय मुलीचं अक्षरशः तलवारीने भोगसून निघरून खून करण्यात आलं. हे खूप भयानक आहे. आणि हा प्रकार घडला कशातनं? एकतर्फी प्रेमातनं. म्हणजे हे रक्ताचे डाग अजूनही वाळलेले नाहीत, अजूनही ते ओलेत. हीच ते खुनाची दाहकता किती भयानक आहे स्पष्ट करते. बरं, कारण काय? ते मुलगी कबड्डीपटू होती. रोज नेहमीसारखीच रोज इथं खेळायला येते. तशीच आज आली होती आपल्या मैत्रीसमोर. इथं कबड्डीची ती प्रॅक्टिस करत होती. तिला एक कबड्डीपटू व्हायचं होतं नॅशनल लेवलचं. पण तिचं स्वप्न तिच्याच
प्रियकराने, स्वयंघोषित प्रियकराने अशा पद्धतीने चिरडून टाकलेलं आहे. हे खूप भयानक आहे. आणि मुलगा कोणतर तिच्याच नातेवाईकातला होता, तो एकतर्फी त्याच्यावर प्रेम करायचा. यापूर्वी घरात त्यांच्यावर वादही झाले होते. त्या मुलाला समजावूनही सांगितलं होतं, पण ते ऐकलं नाही. कदाचित त्यावेळेस वेळेत जर ह्या प्रकाराची दखल घेतली असती आणि पोलिसांपर्यंत प्रकरण गेलं असतं, पण नातेवाईकातलं म्हणून प्रकरण घरातल्या घरात मिटवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातनंच आज त्याचा अंत अशा पद्धतीने, क्रूर पद्धतीने झाला. अक्षरशः तिच्या 2-4 मैत्रिणी घाबरवण्यासाठी त्यांनी टॉय पिस्तूलचाही वापर केला आणि नंतर तो फरार झाला. त्याच्या 2 संशयित मित्रांना पोलिसांनी पकडले. आरोपीचा शोध सुरू आहे. पण हे प्रकार का घडतात हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे हुड वय आहे, मान्य आहे. साधारण पौडांगा वाजता ज्याला आपण म्हणतो 14 ते 16, 14 ते 18 ह्या सगळ्या वयात हे असे प्रकार घडतात. म्हणून यासाठी घरातले संस्कार खूप महत्त्वाचे असतात. घरच्यांनी वेळीच त्यांचं मानसोपचार तज्ज्ञाकडे त्यांना समजावून सांगितलं तर अशा घटना निश्चित टळू शकतात. नाहीतर ही मुलं अशी टोकाचा विचार करतात, अशा प्रकारचे गुन्हे घडतात आणि समाजासाठी एक मोठा कलंक लागून जातो. आणि एक उद्योन्मुख खेळाडू आज अशा पद्धतीने तिचा अंत झालेला हे खरंच अक्षरशः मनाला संताप आणणारा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. महाराष्ट्रातल्या घटनांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या सहभागावरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकारमधील मतभेद हे सर्वश्रुत आहेतच. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वेळोवेळी संघर्ष होत असल्याचं चित्र दिसतंय. तपास यंत्रणांवरून केंद्र विरुद्ध राज्य, सीबीआय कडून राज्याच्या अधिकाऱ्यांना समन्स, मुंबई सायबर पोलिसांकडनं सीबीआय प्रमुखांना समन्स, एनसीबी कारवाईवरनंही आरोप प्रत्यारोपांच्या फैली. सीबीआयनं महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवत राज्य आणि केंद्रातल्या तणावात भर घातलेली आहे. अनिल देशमुखांवरील 100 कोटींच्या वसुलीवरून सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा हा खेळ दिवसेंदिवस वाढतच जातोय. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारच्या तपास यंत्रणांकडनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स आणि नोटिसा बजावण्याचं सत्र सुरू आहे. परमवीर सिंगांच्या अनिल देशमुखांवरील आरोपांमध्ये एप्रिलमध्ये सीबीआयची एंट्री झाली. त्याच वेळेला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं देशमुखांची झाडाझडती सुरू केली. दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई सायबर सेलनं मे महिन्यात रश्मी शुक्लांना समन्स बजावलं. अनिल देशमुखांना ईडीनं 25 जून ते आतापर्यंत तब्बल 5 समन्स बजावलेले आहेत. त्याच वेळेला सीबीआयनं महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना समन्स बजावलंय. त्यानंतर 9 ऑक्टोबरला मुंबई सायबर पोलिसांनी थेट सीबीआय प्रमुख जयस्वालांना समन्स बजावलंय. महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागातून फोन टॅपिंग डेटा लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी विद्यमान सीबीआय संचालक आणि महाराष्ट्राचे तत्कालीन पोलीस महासंचालक असलेल्या सुबोध जयस्वालांना 14 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहण्यास सांगितलेलं आहे. फोन टॅपिंग प्रकरणात माहिती घेण्यासाठी जयस्वाल यांना बोलवल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय. रश्मी शुक्लांच्या प्रकरणामध्ये जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये त्यावेळेला ते राज्याचे डीजी होते आणि डीजी म्हणून त्या बैठकीत सहभागी झालेले होते. आता याच्यामध्ये काही आरोप केले गेलेले आहेत काही लोकांच्याकडून, त्यामुळं त्याची एक संपूर्ण चौकशी करणं आणि प्रकरण लॉजिकल एंडनं नेणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी ज्यांची त्याच्यामध्ये साक्ष पाहिजे त्यांना सगळ्यांना अशा प्रकारचं समन्स पाठवलेलं आहे किंवा पत्र पाठवलं. हे शांत होत नाही तोच आता सीबीआयनं मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडेंना दुसरं समन्स बजावत एक प्रकारे राज्य सरकारला प्रत्युत्तरच दिलेलं आहे. त्याच वेळेला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईवरनंही केंद्र विरुद्ध राज्य असा सामना रंगतानाचं चित्र दिसू लागलेलं आहे. आधी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवरनं केंद्र आणि राज्यात संघर्ष पाहायला मिळाला होता, तर आता क्रूज ड्रग पार्टीवरनं महाविकास आघाडीचे नेते एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यावरून पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध राज्य सरकार असं चित्र निर्माण झालंय. ना वो 8 लोग थे ना 10 लोग, वे 11 लोग थे. डिटेंशन के बाद लोकल पुलिस भी उसमें नजर बनाए रहती है कि कितने लोगों को डिटेन किया गया. हमारी जानकारी है कि लोकल मुंबई पुलिस के पास सुबह तक पूरी जानकारी थी कि 11 लोगों का डिटेंशन हुआ और फिर उसके बाद एकाएक खबरें आई
कि 8 लोगों को ही डिटेन किया गया है। उसमें 3 लोगों को छोड़ा गया। तर 3 लोक कोण होते ते कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित त्यांनी होते असं का म्हटलंय की कुठल्या तुम्ही कुठल्या तुम्हाला उद्योगपतींची भाजपकडून फोन बोलवून आले किंवा ते कोण होते भाजपचे थोडक्यात पदाधिकारी सांगा. होते म्हणून तुम्ही त्यांना सोडून दिलेलं आहे. याला काय उत्तर? वी आर अगेन अ व्हेरी इंडिपेंडंट आणि प्रोफेशनल एजन्सी. आम्ही कुठला पक्ष कुठले जाती हे कधी भेदभाव करत नाही. जे कायदा म्हणतो जे लॉ म्हणतो ते आम्ही करतो. तर तुमचा मोबाईल तपासावा असं देखील त्यांनी मागणी केली आहे. जे मुख्यमंत्र्यांना कोर्ट पत्र लिहिणार आहे. जे माननीय न्यायालय आम्हाला सांगणार ते आम्ही करणार. त्याचवेळी आता समीर वानखेडेंवरती पाळत ठेवलं जात असल्याच्या प्रकरणावरनं महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालेलं आहे. हे अतिशय गंभीर आहे आणि अशा प्रकारे पाळत ठेवणं वगैरे पूर्णपणे चुकीचं आहे. हे जर होत असेल तर कुठेतरी यात हे कायद्याचं उल्लंघन आहे. झोनल डायरेक्टर आहे, त्यांनी तक्रार केलेली आहे. मुख्यतः त्यांच्यावर मुंबई पोलीसचे 2 अधिकारी वॉच ठेवत आहेत. या संदर्भात काय मला काही असं वाटत नाही मुंबई पोलीसचे अधिकारी वॉच वगैरे ठेवत आहेत आणि तशा काही सूचना कोणी कोणाला दिलेल्या नाही. वर्षभरा पोलिसांनी सीसीटीव्ही सुद्धा चेक केलेला आहे त्यामध्ये. मला माहिती नाही, मग त्याची मी अतिरिक्त माहिती घेतो. विशेष म्हणजे क्रूज ड्रग प्रकरणानंतर पुन्हा एकदा गल्ली ते दिल्ली एनसीबीची टीम सक्रिय झाल्याचं दिसतंय. महाराष्ट्रात एनसीबी विरुद्ध राज्य सरकार असं काहीसं चित्र निर्माण झाल्यानंतर थेट एनसीबीच्या डेप्युटी डायरेक्टर जनरल यांनी एनसीबीची भूमिका जाहीर केलेली आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा अनिल देशमुखांचं प्रकरण, प्रत्येकदा राज्य विरुद्ध केंद्र असा सामना पाहायला मिळतोय. त्यातच माहिती घेण्याच्या नावाखाली थेट उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना समन्स बजावलं जात असल्यानं राजकीय नेत्यांसोबतच हे द्वंद्व आता प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता या संघर्षात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी संपूर्ण देशाच्याच दृष्टीनं, कारण एकीकडे देशभरात कोळसा टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे राज्यावरही वीज निर्मितीचं संकट आ वासून उभं राहिलंय. महावितरणला पुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये 13 संच कोळशाअभावी बंद आहेत. असं असताना आता वीज पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. राज्यातील वीज संकटावरून राज्य सरकारनं केंद्र सरकारवर टीका केली आणि केंद्र सरकारनं कोळशाचा तुटवडा नसल्याचा दावा केला. एकूणच वीज निर्मितीवरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत. तर दुसरीकडे संच बंद झाल्यामुळे राज्यात लोडशेडिंगची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारकडून होणाऱ्या अतिरिक्त वीज पुरवठ्यावरती राज्याची मदार आहे. राज्यातील 500 मेगावॅट संच सुरू होतील असा दावा शासनानं केला असला तरी विजेचे दरही वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाना पटोलेंनी कोळशाअभावी वीज पुरवठा ठप्प होणार असल्याचं खापर हे केंद्रावरती फोडलंय. आमचे अधिकारी मंत्री अनेकदा मागणी करतात पण पावसामुळे कोळसा मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र आज कोळशाच्या अभावामुळे अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीजेपी सांगतो की कोळसा आहे तर त्यांनी त्या संचावर जाऊन बसावं आणि कोळसा असेल तर निश्चितपणे त्या पद्धतीची टिप्पणी करावी. पण घरी बसून या पद्धतीचं खोटं न बोलता, राज्याच्या जनतेला अंधारात न ठेवता, राजकारण करायचं असेल तर विकासाचं केलं पाहिजे. राजकारण जनतेला अंधारात ठेवून या पद्धतीनं राज्याची बदनामी करण्याचं प्रयत्न केला जात असेल तर राज्याची जनता बीजेपीला माफ करणार नाही. या सगळ्या प्रकरणावर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्या प्राप्त परिस्थितीत पूर्णपणे समन्वयाने काम करत असून सध्या तरी कुठल्याही प्रकारचे भारनियमन राज्यात आम्ही कुठेही केलेले नाही. नो लोड शेडिंग असा आमचा पूर्ण कार्यक्रम आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही जलविद्युत प्रकल्पामधून कमाल वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहोत. वीज टंचाईवर मात करण्यासाठी 6 ऑक्टोबरला 1800 मेगावॅट वीज 14.27 रुपये प्रति युनिट प्रमाणे घेतली. तर कोळसा टंचाई असताना सुद्धा भुसावळ येथील 210 मेगावॅट, चंद्रपूर येथील 500 मेगावॅट, पारस येथील 210 मेगावॅट, नाशिक येथील 210 मेगावॅट असे 4 संच सध्या बंद आहेत.
तसेच नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 3 संच बंद आहेत. असे एकूण 27 पैकी 7च संच बंद आहेत. काळजी म्हणून, कारण सणासुदीचे दिवस आहेत हे, आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये विजेची थोडीशी काटकसर पीक परेडमध्ये झाली तर योग्य ठरेल. यामुळं जनतेला सुद्धा आम्ही या ठिकाणी सूचना केलेली आहे की सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत विजेची उच्चतम मागणी असते. त्यामुळे या पिरियडमध्ये आपण जर काटकसर केली विजेच्या वापरामध्ये तर योग्य ठरेल. ज्या पद्धतीने या देशामध्ये कोळसेचा तुटवडा निर्माण झालेला आहे, हे मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज कोळसा मिळत नाही, त्यामुळे बरेचसे वीज निर्मितीचे संच या राज्यात असतील, देशात असतील, हे बंद पडलेले. आयात जे कोळसा ते करताय ते पण उपलब्ध होत नाही आणि आयातीमुळे या देशातल्या जे परकीय चलन आहे ते जास्त खर्च होत आहे. या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात. पाहत राहा सकाळच्या बातम्या. दिवसात 200हून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय, ज्यात पुस्तकं सादरीकरण, वादविवाद आणि झोकालोमधील मैफिलींचा समावेश आहे. मधल्या काळात कोरोना साथीचा प्रकाशक आणि वाचक या दोघांनाही फटका बसला. इटलीमध्ये लसीकरण विरोधक आणि दंगल विरोधी पथकांमध्ये संघर्ष झाला. 15 ऑक्टोबरपासून कार्यालयात जाण्याकरता कोरोना प्रतिबंधात्मक लसींची सक्ती, कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं आवश्यक आहे. या ग्रीन पासला सातत्यानं विरोध होतोय. नियोजित ठिकाणी मोर्चा नेल्यानंतर आंदोलक विला पार्ककडे वळले. तिथे जाण्यापासून दंगल विरोधी पथकांनी त्यांना रोखलं, पण निर्बंध झुगारून पुढे जाणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पथकाला पाण्याचा मारा करावा लागला. रशियामध्ये दररोजच्या कोरोना बळीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लसीकरणाचा संथ वेग आणि सरकारकडून नियमांची सक्ती करण्यात होत असलेली टाळाटाळ, त्यामुळे रुग्णसंख्या वाढतेय. शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 968 कोरोना बळींची नोंद झाली. सलग 4 दिवस 900हून अधिक कोरोना बळींची नोंद होतीये. पोर्तुगालच्या संसदेनं शुक्रवारी 4 विधेयकं मंजूर केली, ज्या माध्यमातून देशातील रक्त आणि रक्तदानाबाबतच्या कायद्यांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. रक्तदानासाठी काही विशिष्ट कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. पोर्तुगीज संविधानानं एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक प्रवृत्तीवरती आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलाय आणि 2010 पासून पोर्तुगालमध्ये रक्तदानात भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी कथितरित्या समलिंगी आणि उभयलिंगी देणगीदारांना स्वीकारण्यास नकार दिला, कारण त्यांचं लैंगिक वर्तन हे संसर्गजन्य रोगांचा उच्च धोका आहे आणि यानंतर कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका छोट्या विमानाचा सोमवारी अपघात झाला. या दोघांचा मृत्यू झाला, अन्य 2 जण जखमी झालेत. या अपघातामुळे 2 घरांना आग लागली. मृतांपैकी कोणी विमानातले होते किंवा ग्राउंड स्टाफपैकी होते याची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. कॅलिफोर्नियात सँटीमध्ये ही दुर्घटना घडली. 2 घरं आणि काही वाहनांचं देखील यात नुकसान झालंय. ट्युनिशियाचे राष्ट्रपती कास सईद यांच्या अपवादात्मक उपाय या धोरणाचा निषेध करण्यासाठी रविवारी मध्य ट्युनिसमध्ये हजारो निदर्शक जमले होते. सरकार विरोधातील देशव्यापी आंदोलनानंतर पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. जुलैमध्ये कास सईद यांनी पंतप्रधानांना बडतर्फ करत सगळी सत्ता राष्ट्रपतींच्या हाती घेतली आणि ट्युनिशियाची संसद सुद्धा तातडीनं गोठवण्यात आली. राष्ट्रपती कास सईद यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीकडे एकाधिकारशाही म्हणून पाहिलं जात आहे. पोलिश राज्यघटनेनं युरोपियन युनियनच्या काही कायद्यांना सुधारणांसह मंजूर करण्याचा निर्णय या आठवड्यात देशाच्या घटनात्मक न्यायालयानं दिला. यानंतर युरोपियन युनियनला पाठिंबा दर्शवण्यासाठी पोलंडमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी सरकारच्या टीकाकारांना भीती वाटते की न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलंडला आपल्या भूमिकेमुळे युरोपियन युनियनच्या बाहेर काढलं जाईल. म्हणूनच लोकांनी रस्त्यावर येत आम्ही युरोपियन आहोत असे बॅनर घेऊन रस्त्यावर उभं राहून आंदोलन केलं. वॉर्सामधील हजारो लोकांनी ऐतिहासिक कॅसल स्क्वेअरवर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर गॅस कराराबद्दल बोलतील. इच्छामरणाबाबत इटालियन कायद्यांवरील जनमत चाचणीची विनंती करणारी याचिका दाखल करून घेण्यासाठी
डझनभर कार्यकर्ते शुक्रवारी रोममध्ये जमले होते. इटलीमध्ये सध्या बेकायदेशीर असणाऱ्या इच्छामरणाला प्रतिबंधित करणारे कायदे रद्द करावेत आणि इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांना मदत पुरवणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई करण्याच्या कायद्यांनाही रद्द करावं अशी मागणी या गटानं केली. इच्छामरण समर्थक संघटनांनी सांगितलंय की इच्छामरणाच्या समर्थनार्थ गेल्या 3 महिन्यात 10 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या आहेत. इटालियन कायद्यानुसार एखादा कायदा रद्द करण्यासाठी जनमत तयार करण्यासाठी 5 लाख नागरिकांची स्वाक्षरी आवश्यक आहे. मुलांच्या लसीकरणाबाबत एक मोठी बातमी ती म्हणजे 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना आता लस मिळणार आहे. कोवॅक्सिनला सरकारनं मंजुरी दिली आहे. DCGI कडून मुलांच्या लसीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. कोरोना संकटामुळे जगभरातील 10 कोटी नागरिक गरिबीत लोटले गेलेत असं भीषण वास्तव समोर आणलंय संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटनी ग्युटेरस यांनी. तसंच 400 कोटींहून अधिक जण मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेत आणि उत्पन्नाची साधनं, आरोग्य सुविधा, सामाजिक पातळीवरची मदत त्यांना मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवत असलेल्या एकजुटीच्या अभावामुळे युद्धबाधित आणि गरीब देशांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सदस्यांसमोर ते बोलत होते. ब्राझीलमधल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फटका राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना बसला. लसीकरण झालं नसल्यानं त्यांना ब्राझील चॅम्पियनशिपचा सामना पाहता आला नाही. मॅच पाहण्यासाठी लसीकरणाची काय गरज असा सवाल ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. पुढची बातमी आहे दहिसर या ठिकाणी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक वारकरी शिल्पाची विटंबना केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 व्यक्ती एका स्कूटीवरून येत आहेत. यापैकी 2 जण खाली उतरून या शिल्पाची विटंबना करताना दिसत आहेत. स्कूटीवरून येऊन हे शिल्प ज्या चौकामध्ये उभारण्यात आलंय त्या चौकामध्ये ही गाडी थांबते. त्यानंतर मागच्या बाजूस असलेली व्यक्ती स्कूटीवरून उतरते. या व्यक्तीसोबत असणारे इतर 2 जण शिल्पाची विटंबना करताना दिसतात. यामध्ये एक जण शिल्पामधील वारकऱ्याची मूर्ती पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलंय. या प्रकरणी पोलिसांनी 3ही आरोपींना अटक केली आहे. 48 तासांच्या आत पोलिसांनी 3ही आरोपींना अटक केली. MHB कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या गुन्ह्यामधील आरोपींचा शोध घेण्यात येत होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी बातमीदार आणि तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला आणि त्यातील या कृत्यास जबाबदार असलेल्या 3 आरोपींना MHB कॉलनी पोलीस ठाण्याने आज रोजी अटक केली आहे. त्यांना पुढील तपासासाठी उद्या माननीय न्यायालयात हजर ठेवण्यात येणार आहे. काही नराधमांनी वारकरी शिल्पाची जाणीवपूर्वक विटंबना केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय. राज्यातलं सरकार हे धर्मविरोधी, देवविरोधी आणि वारकरी विरोधी असल्यामुळेच अशा समाजकंटकांची ही हिंमत व्हायला लागली आहे. आणि म्हणून आमचं पोलिसांकडे मागणं आहे की या दोषींवर यांना तातडीने शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. हे जर झालं नाही तर महापालिकेच्या मुख्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि या शिल्पाची तातडीने दुरुस्ती सुद्धा झाली पाहिजे. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या सगळ्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि एखादी बातमी कोणत्याही बुलेटिन दरम्यानची पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.